नव्या दिवसाची नवी बातमी। टाकळवाडी तालुका फलटण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये शेतकऱ्यांना बनावट खत विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार टाकळेवाडी तालुका फलटण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ही संस्था शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि कृषी औषधांची विक्री करत होते। मात्र काही दिवसांपूर्वी या संस्थेमध्ये बनावट खतांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे यांना मिळाली। त्या अनुषंगाने कृषी विभागाने तातडीने हालचाल करत संस्थेच्या गोदामातील खताच्या साठ्यातून नमुने गोळा केले। हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। तपासणी अहवालात संबंधित संस्थेमार्फत बनावट आणि निकृष्ट दर्जाची खते विक्री करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालाच्या आधारे फलटण तालुका कृषी अधिकारी सोनाली सुतार यांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली। त्यानुसार संतोष बाळासाहेब डवरे राहणार टाकळेवाडी तालुका फलटण आणि विनायक उत्तम पवार राहणार ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपनिरीक्षक दीपक पवार पुढील तपास करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।